नमस्कार सगळ्यांनो, आपण बरेच दिवसांनी हार्मोनियम नोटेशनच्या व्हिडिओमध्ये भेटत आहोत. मध्ये अजिबातच जमलं नाही नोटेशन्स टाकायला, पण डेफिनेटली यावेळेला एक सुंदर असं भक्तिगीत तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, ज्याच्यामध्ये भावही परिपूर्ण भक्ताचा त्याच्यामध्ये दिसून येतो. अतिशय सुंदर गाणं, गणपतीवरचं. गणराज रंगी नाचतो, पायी घागऱ्या करीती ऋणझुण, नाद स्वर्गी पोचतो, याचं नोटेशन आपण बघणार आहोत. हे गाणं निवडण्याचं एक मुख्य कारण, हे गाणं थोडंसं कठीण आहे. याच्यामध्ये थोडे जास्त वर खाली जे स्वर धावतात ते जरा आपल्याला नीट पकडता यावे, आणि तुम्हाला सगळ्यांना, जे कोणी पेटी ज्यांना अजिबात वाजवता येत नाही त्यांनासुद्धा हे नोटेशन बघून वाजवायची इच्छा व्हावी, हे माझा एक साधा प्रयत्न असतो. त्याच्यामुळे नोटेशनमध्ये जिथे छोटे छोटे बारकावे आहेत ते सिम्प्लिफाय करून सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. चला, आता वेळ न दवडता आपण गाण्याचं नोटेशन सुरू करूया. आता सुरुवातीपासूनच हे गाणं फास्ट आहे. सो आधी जरा सुरुवातीला मी तुम्हाला नॉर्मल वाजवून दाखवतो कसं. इथून काळी एक नेहमी मी सा पकडतो, सा. सो काळी एकचा हा ध झाला, शुद्ध ध. सा रे ग म प ध नी सा, सा नी ध प म ग रे सा. तर या गाण्यामध्ये शुद्ध ध, शुद्ध नी, कोमल नीचा सुद्धा प्रयोग आहे. सो कुठे शुद्ध नी कुठे कोमल नी ते तुम्हाला मी सांगेन. शुद्ध ग कोमल ग कुठे लागत असेल तर ते मी तुम्हाला सांगेन. तसं नोटेशन तुम्हाला वरती रिफ्लेक्ट होताना सुद्धा दिसेल. ओके, आता बघा सुरुवात कशी आहे. हां, आता हे ऐकायला छान वाटतं, पण जर कोणी असं म्हणाल की आता मी वाजवून बघतो तर थोडं कठीण वाटू शकतं. सो आता तुम्हाला वरती फ्लॅश होताना दिसतंय नोटेशन, गणराज रंगी नाचतो. फक्त ह्या एका वाक्याचं तुम्हाला नोटेशन दिसतंय. हां, आता छानपैकी बघून घ्या, पॉज करा व्हिडिओ, छानपैकी लिहून घेत राहा. आणि स्लो मोशनमध्ये सुद्धा यूट्यूबचे व्हिडिओ प्ले करता येतात. जर तुम्हाला कल्पना नसेल तर तुम्हाला जो हा व्हिडिओ यूट्यूबवर प्ले होताना दिसतोय त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला एक सेटिंगचं ऑप्शन दिसेल. त्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ह्या व्हिडिओचा प्लेबॅक स्पीड कमी करू शकता. त्याच्यामुळे हा व्हिडिओ स्लोच जाईल, म्हणजे तुम्हाला एक एक स्वर काय काय प्रेस होतोय ते हळू पाहता येईल. सो तुम्हाला विशेष स्लो करण्याची गरज नाही आहे, यूट्यूबने फॅसिलिटी दिली आहे तुम्हाला. आता गाणं बघा कसं आहे. गाणं ध पासून चालू होतं. गणराज रंगी नाचतो, गणराज रंगी नाचतो नाचतो. वरती तुम्हाला नोटेशन फ्लॅश होताना दिसतंय बघा. आता गण ध ध गण राज आ धनी सा धनी धप, धनी सा धनी धप नी कोमल, धनी सा धनी धप राज, धनी सा धनी धप गण राज रंगी गी धप म प म गी धप म प म गी गण राज रंगी नाचतो. आता हा नी शुद्ध, नाचतो पधनी गण. मग परत लता दीदी एकदम अलगदपणे ध वर येतात. नाचतो गणराज रंगी नाचतो नाचतो. आता दुसरं नाचतो कसं, पहिलं कळलं, गणराज रंगी नाचतो, इथपर्यंत कळलं. आता गणराज रंगी नाचतो ना नाच नाच
सा नी रे सा मध्ये शुद्ध नी घेतल्यावर च चा नी हा कोमल आहे. नाचतो ना सा नी रे सा ना. पण तो रेसा एवढ्या क्विक घ्यायचा आहे ना, किंवा मग तुम्हाला रेसा घ्यायला एकदम कष्ट पडत असतील तर सा नी सा वाजवा. सा नी सा नाचतो. पण तो रेचा टच होऊन येतो ना, ते एकशी जान येते त्या शब्दामध्ये की नाही. तो रेचा टच होऊन येतो ना, ना ना, तो पूर्णपणे लता दीदीने जो टच केलेला स्वर आहे तो पण त्याच्यामध्ये येतो. ना सा नी रे सा ना च कोमलनी च तो ध प म प. एकदा पुन्हा बघूया. आलंय आपल्या लक्षात? हां, थोडंसं गाणं कठीण आहे, पण जेव्हा कठीण गाणं तुम्हाला वाजवायला जमेल लिलया, त्यावेळेला तुम्हालाच किती आनंद मिळेल, आहे की नाही. आता पुढे प. पायी घागऱ्या करीती ऋण झुण. आता इथे शुद्ध ग, कोमल ग, दोघांचा प्रयोग आहे. पायी घागऱ्या करीती ऋण झुण, नादस्वर्गी पोचतो, याचं नोटेशन आता तुम्हाला फ्लॅश होताना दिसतंय. प पासून पायी घागऱ्या, पायी पधप पायी घागऱ्या पायी घागऱ्या करीती ऋण झुण. आता करी मप ती गम, पण हा ग कोमल आहे. हा, पायी घागऱ्या पधप म ग ग ग, हा ग शुद्ध. पायी घागऱ्या करीती ऋण झुण, मप गम रे रे सा सा. पायी घागऱ्या करीती ऋण झुण. नाद नाद सामम, नाद सामम, नाद स्वर्गी सामम पप, नाद स्वर्गी पोच. आता बघा, नाद स्वर्गी सामम पप पोच. आता पोच तोचा जो पोच आहे तो पप वर तुम्हाला नोटेशन मध्ये सुद्धा दिसतोय, पण तो या एका अक्षराखाली केवढे स्वर आहेत. नाद स्वर्गी पोच तो, नाद स्वर्गी पोच तो गण. सावर थांबायचे. नोटेशन मध्ये स्वर किती आहेत? ध प म प ध नी सा रे सा नी सा तो तो तो. सानिसा नसेल जमत तर रे नंतर निसा घ्या. ध प म प ध नि सा रे निसा. सानिसा घेता येत नसेल एकदम तर निसा असं सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हां, ध प म प ध नि सा रे निसा तो नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी. नाद स्वर्गी पोचतो धप म प ध नि सा रे नि सा. नाद स्वर्गी पोचतो गणराज रंगी. नाचतो नाचतो. आले लक्षात? आता
मी तुम्हाला हे पूर्ण कडवं वाजवून दाखवतो. कडवं नाही, सॉरी, मी तुम्हाला ते ध्रुवपद पहिलं वाजवून दाखवतो शांतपणे. नीट ऐका. आता कडव्यामध्ये ना इतका गोडवा आहे, म्हणजे खरंच कौतुक आहे. ज्या पद्धतीने चाल लागली आणि ज्या पद्धतीने प्रेझेंट झालेलं आहे हे गाणं, इट्स रिअली सो सुदिंग, एकदम मस्त. आता बघा. कटी पितांबर कसून भरजरी, बाल गजानन नर्तनास करी, तुंदिल तनुतरी चपळ साजिरी, लावण्य साजतो. आता लावण्य साजतो, आता प्रत्येक कडव्याचं जे शेवटचं वाक्य आहे ना ते ध्रुवपदाच्या शेवटच्या सारखं असतं. म्हणजे तुम्हाला एकदा का नाद स्वर्गी पोचतो हे एकदा जमलं ना की लावण्य साजतो सुद्धा जमेल. सेम नोटेशन आहे. पण सुरुवात ग पासून, कटी पी, कोमल ग पासून सुरुवात. कटी पीतांबर कसून भरजरी. हां, आता जे कडवं चालू होतं त्या कडव्याच्या पहिल्या वाक्यामध्ये कोमल ग शुद्ध ग, कोमलनी शुद्धनी दोन्ही लागतात. बघा आता सुरुवात कोमल ग, तुम्हाला नोटेशनमध्ये ते अंडरलाईन केलेलं तसं नोटेशन पण दिसेल. कोमल गचं नोटेशनचं स्वरूप आणि शुद्ध गच्या खाली काही नाही आहे. कोमलनीच्या खाली आहे, शुद्धनीच्या खाली काही नाही आहे. कटी पीतांबर गम निध निशाशा, कटी पीतांबर कसून निसार रे, कसून भरजरी, सानी सानी प. बघा शुद्ध आणि कोमलचा किती सुंदर मिलाफ आहे. कटी पीतांबर कसून भरजरी, गम निध निशाशा, निसार रे सानी सानी प. आता एकदम वर जातं, सो माझा आवाज किती लागेल. ग वरचा ग. बाल गजानन, माझा काय आवाज एवढा टिपेला पोचत नाही, पण वरचा कोमल ग, तार सप्तकातला कोमल ग. बाल गजानन गम म रे सा सा, बाल गजानन गम म रे सा सा, बाल गजानन. आणि इथून डायरेक्ट ह्या म वर यायचंय. बाल गजानन गम म रे सा सा. हे तार सप्तकातले स्वर झाले की नर्तना सकरी. किती सुंदर आहे. नर्तना. आता हा जो नाला जो जे असं अलगदपणे टच केलंय की नाही, नर्तना 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 सकरी. तो जो ना आहे ना त्याचं नोटेशन बघा. त्या नाच्या नोटेशनला ना वरती स्वर छोटे छोटे दाखवलेत ना, ते जे प म प ध प ध नि ध नि, तो जो मधल्या दोन पच्या मध्ये जो म आहे, दोन धच्या मध्ये जो प आहे आणि दोन नीच्या मध्ये जो ध आहे ना, त्याला ना प वरनं बोट न उचलता म ला टच करायचं आहे. आणि तुमच्याकडे जर पेटी असेल ना तर त्या भात्याचा आहे ना, भाता असा ओढा की तो टच त्यावेळेला तो असा छान असा
उमटला पाहिजे त्या 2 पच्या मध्ये सुद्धा. दोनदा प नाही वाजवायचे, कळते? नर्त ना नर्त, लक्षात येते? सो भाता असतो ना तो असा ओढायचा जरा, म्हणजे सकरी. सकरी इज सानी रे सा नी ध प. सा शुद्ध नी, रे सा कोमल नी, ध आणि प. पण बाल गजानन नर्तना सकरी. इतकं गोड, म्हणजे काय तुम्ही म्हणजे चैतन्य येणार नाही तुमच्या मध्ये ते वाजवताना, इतकं सुंदर. बघा परत एकदा. कटी पीतांबर कसून भरजरी, कटी पीतांबर कसून भरजरी, बाल गजानन नर्तना सकरी. आहा, म्हणजे एकदा मी न म्हणता, म्हणजे माझा आवाज मध्ये नको, आता नुसतं ऐका. आहा, तुम्हाला आवडलं असेल अशी मला खूप जास्त आशा आहे की हे नोटेशन बघा, पॉज करा, स्लो स्पीडमध्ये बघा, 10 वेळा बघा, 11 वेळा बघा, पण वाजवून याचा आनंद घ्या. इतकं सुंदर. आता पुढे. आता तुंदिल तनू तरी चपळ साजिरी आणि लावण्य साजतो ना, याचं नोटेशन ध्रुवपदाला मॅच होतं. त्याच्यामुळे कटी पितांबर कसून भरजरी, बाल गजानन नर्तना सकरी, हे एकदा तुम्हाला जमलं की पुढे सोपं आहे. तुंदिल. आता तुंदिलला हा कोमलनी हलका टच करून घेतलाय. तुंदिल तुंदिल तनू, तुंदिल तनू, बघा पनिप, तुंदिल तनू तरी, पनिप म ग ग ग ग, पण शुद्ध ग आहे बरं का. चपळ, पण हा ग कोमल. चपळ मप गम, चपळ साजिरी, तुंदिल तनू तरी, तुंदिल तनू तरी. पनिप इतक्या फास्ट घेतलाय की तो इफेक्ट एकदम असा सेपरेट होऊन दिसला नाही पाहिजे बरं का. तुंदिल तनू तरी आलंय, एवढा स्पीड पाहिजे बरं का, नाही तर ते ऐकायला बरोबर नाही वाटणार. तुंदिल तनू तरी चपळ साजिरी, तुंदिल तनू तरी चपळ साजिरी. आणि मग लावण्ये सामप, लावण्ये साज, आणि मग तो सेम साज तो ध प म प ध नि सा रे नि सा, है की नाही. ध प म प सा रे, ध प म प ध नि सा रे नि सा. तुंदिल तनू तरी चपळ साजिरी, तुंदिल तनू तरी चपळ साजिरी, लावण्ये साजतो राजरंगी, नाचतो नाचतो. मला आशा आहे की तुम्हाला पहिलं कडवं छान वाटलं असेल. आता मी न म्हणता शांतपणे पहिलं कडवं वाजवून दाखवतो.
तो शब्द आहे की नाही, त्या तो शब्दाला फास्ट वाजवण्यामध्ये तुम्ही जेवढी मास्टरी कराल तेवढं तुम्हाला ते जास्त अजून चांगलं सूट होईल. ओके, आता हे झालं पहिलं कडवं. आता दुसरं कडवं. नारद तुंबर करीती गायन, करी शारदा वीणा वादन, ब्रह्मा धरितो तालही रंगुन, मृदुंग झणी वाजतो. आता ब्रह्मा धरितो तालही रंगुन, मृदुंग झणी वाजतो, हे ध्रुवपदाप्रमाणे आणि पहिल्या कडव्याप्रमाणे सेम चाले. म्हणजे ब्रह्मा धरितो, ब्रह्मा धरितो तालही रंगुन, हे ना, ब्रह्मा धरितो तालही रंगुन, मृदंग झणी वाजतो. सो ब्रह्मा धरितो तालही रंगुन, मृदंग झणी वाजतो, हे नोटेशन अगदी तुम्हाला आता ध्रुवपदामध्ये वाजवल्यानंतर, पहिल्या कडव्यात वाजवल्यानंतर सेम नोटेशन त्यालाही आहे. आता नारद तुंबर करीती गायन, करी शारदा वीणा वादन, हे बघा कसं आहे. म पासून नारद नारद तुंबर, नारद तुंबर करीती गायन, मनी म कोमलनी ध शुद्धनी, नारद तुंबर, नारद 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 नारद, पनी धनी मनी मनी धनी, नारद तुंबर करीती गायन, मनी धनी सानी सासा, निरे रे सानी सानी प, सा शुद्धनी, सा कोमलनी प, गायन, नारद तुंबर करीती गायन. आता वर करी शारदा वीणा वादन. आता ह्याच्यामध्ये कसं आहे ना, ह्याच्यामध्ये तो वरच्या कडव्याचा, पहिल्या कडव्याचा जो स्पर्श होता ना, तो लता दिदींनी इथे घेतला नाही आहे. म्हणजे तो सारखेपणा तिथे ठेवला नाही आहे कडव्यामध्ये, त्याच्यामुळे या कडव्याला वेगळेपण आहे. करी शारदा वीणा वादनामध्ये ती झलक नाही आहे जी पहिल्या कडव्यामध्ये त्या ते इथे नाही आहे. करी शारदा वीणा वादन बघा कसं आहे. करी शारदा गम रे रे सा, करी शारदा गम रे रे सा, वीणा वादन, द वीणा म प वा, ध निसा निशुद्ध, ध निसा, येताना उतरताना कोमल, दन, करी शारदा वीणा वादन. हा, इथे पहिल्या कडव्यासारखी ती स्वरांची मिलाफ नाहीये. इथे लता दीदींनी शांतपणे म्हटलेलं आहे. नारद तुंबर करीती गायन, मनी धनी सानी सासा, निरे रे सानी सानी प, करी शारदा गम रे रे सा, वीणा वादन, म प धनी सा नि प. वीणावादन वीणावादन वीणावादन. आता ब्रह्मा धरितो, जसं मी आता सांगितलं, ब्रह्मा धरितो, पनी प, तो जो नी आहे ना इतका टच करून घ्यायचा आहे. ब्रह्मा धरितो तालही रंगुन, ब्रह्मा धरितो तालही रंगुन, मृदंग झणी वाजतो गणराज. आलंय आपल्या लक्षात? ब्रह्मा धरितो तालही रंगुन नोटेशन तुमच्या समोर दिसतंय, एकदम सिंपल.
पनी प ब्रह्मा, पनी प म ग ग ग, तालही रंगुन मृदंग सममझणी वाजतो. है ना, मस्त आहे की नाही. आता हे दुसरं कडवं झालं. आता जे तिसरं कडवं आहे ते तिसरं कडवं बघा आता कसं आहे. देवसभा घनदाट बैसली, नृत्य गायने मनी हर्षली, गौरी संगे स्वये सदाशिव, शिशु कौतुक पाहतो. पहिल्या कडव्याला जी ती ते पुढच्या 2 कडव्यांना नाही ठेवलंय आणि म्हणूनच त्या पीसचा त्या स्वरांचा जो मिलाफ आहे तो युनिक ठरतो. म्हणजे पंडितजींनी जेव्हा ह्याला चाल लावली तेव्हा तो युनिकनेस त्या पहिल्या कडव्यामध्ये ठेवलेला आहे. ओके, तर आता बघा पुढे. देव दे देव सभा घन दाट बैसली, देव सभा. वरती जाताना आहे ना बरेचदा शुद्धनी लागतोय, उतरताना कोमलनी लागतोय. हा जरा तुम्ही एक विचार करा तर तसं आहे बघा. मी वर जातोय ना तेव्हा देव सभा, तेव्हा शुद्धनी आहे. ग म हा कोमल ग, देव सभा घन दाट बैसली, पण उतरताना कोमलनीचा प्रयोग आहे. ग म ग नि सा सा, सा रे रे सा नि सा नि प, देव सभा घन दाट बैसली. पुढे नृत्य गायने, तो माझा आवाज चिरका वाटण्यापेक्षा मी खालनं म्हणतो. गम म रे रे सा, नृत्य गायने, है ना, नृत्य गायने. आणि मग मनी हर्षली. अरे हे तर अजून युनिकनेस आहे. तिन्ही कडव्यांमध्ये पंडितजींनी जो सुंदर वेगळेपण ठेवलं आहे ना बघा. आता शारदेच्या कडव्यामध्ये जे होतं त्याच्यामध्ये नॉर्मल वर जाऊन खाली आलो, पण इथे नृत्य गायने मनी हर्षली, म्हणजे 6 पर्यंत पण नाही जायचंय. मनी हर्षली, मनी म प ध ध नि प, मनी हर्षली. काय युनिकनेस आहे, तिन्ही कडव्यांमध्ये युनिकनेस आहे. मनी हर्षली. आणि मग गौरी संगे स्वये सदाशिव, शिशु कौतुक पाहतो. हे तुम्हाला आता सहज कळेल. गौरी संगे स्वये सदाशिव, गौरी संगे स्वये सदाशिव. फक्त स्वये सदाशिवला म रे सा सा, स्वये सदाशिव, सदाशिव म रे सा सा. मग शिशु कौतुक पाहतो, है ना. एकदा कडवं पुन्हा एकदा बघा. देव सभा घन दाट बैसली, देव सभा घन दाट बैसली, मनी हर्षली, गौरी संगे स्वये सदाशिव, गौरी संगे स्वये सदाशिव, शिशु कौतुक पाहतो. आलंय आपल्या लक्षात. सो ही 3 कडवी, प्रत्येक कडव्यामध्ये सुंदर असा युनिकनेस आहे. जसं या कडव्यामध्ये मनी हर्षली एवढंच घेतलंय, तर वरच्या कडव्यामध्ये वीणावादन म्हणजे वरचा 6 पर्यंत गेलाय. आणि त्याच्या आधीच्या कडव्यामध्ये जे आहे नर्तनास करी, इतकं सुंदर. म्हणजे हे पूर्ण गाणं फास्ट सुद्धा आहे. या गाण्यामध्ये सुंदर वेगवेगळ्या युनिक चालीचा मिलाफ आहे. 3 कडवी
ऐकायला जरी थोडीफार सारखी वाटली तरी त्याच्या पहिल्या 2 ओळींमध्ये पंडितजींनी खूपच सुंदर मिलाफ बनवला आहे वेगळेपणाचा. आणि असं हे सुंदर जे भक्तिगीत ज्यामध्ये भक्ताचा संपूर्ण प्रेमभाव दाटतो गणपतीचं वर्णन करताना, असं हे गणराज रंगी नाचतो हे गाणं तुम्ही वाजवून छान याचा आनंद घ्या. आणि तुम्हाला आनंद मिळाला ना, एकदा का तुम्हाला आनंद मिळाला की मला अभिप्राय कळवा कमेंटमध्ये की तुम्हाला वाजवून छान वाटलं, तुम्हाला जमलं, की मग या चॅनलचं सार्थक आहे की नाही. तर छानपैकी आनंद घ्या या गाण्याचा. ओके, भेटूया पुढच्या नोटेशनला. तोपर्यंत गुड बाय.